मत आहे की आता आपण नवीन नेतृत्व या तालुक्याला तयार केलं पाहिजे. आता ज्यांचं वय झालंय त्यांनी बाजूला होऊन नवीन नेतृत्व जे पुढच्या आणखी काही वर्ष मतदारसंघाला नेतृत्व करू शकतात, नेतृत्व देऊ शकतात आणि त्यांच्या माध्यमातून हा विकासाचा वारसा चालवू शकतात, असं नेतृत्व जयसिंगभैयाच्या रूपानं आपण देण्याचं ठरवलेलं आहे. आपल्या सर्वांची साथ, आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि सहकार्य पुढच्या 2024च्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उभं करावं, एवढी विनंती मी आजच्या बैठकीच्या निमित्ताने करतो. निश्चितपणानं त्यांना जर आपण निवडून दिलं तर पुढचे 5 वर्ष त्यांच्या हातून आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास कसा करू